हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मिळून साऱ्या जणी आपल्या 8 दिवसाच्या सिरीजमध्ये आजचा 8वा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. तुम्हा सर्वांना या दिनाच्या खूप शुभेच्छा. आज आपण काही असे प्रश्न बघणार आहे की जे प्रत्येक स्त्रीला पडतात आणि त्याची थोडक्यात उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला असा प्रश्न आहे की पिरियड्समध्ये क्रॅम्प्स येणं किंवा खूप पोटात दुखणं किंवा खूप जास्त फ्लो होणं हे कॉमन आहे का अनकॉमन आहे आणि हे नॅचरल आहे का? तर हे अजिबात नॅचरल नाही आहे. पिरियड्स हे अतिशय नॉर्मल पाहिजेत, ज्याच्यामध्ये डिस्कम्फर्ट ऑन द लेवल ऑफ 10 तुमचा 2 to 3 असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. प्रत्येक वेळी खूप क्रॅम्प्स येत असतील, खूप जास्त ब्लिडिंग येत असेल किंवा 2 पिरियड्समधलं अंतर खूप इरेग्युलर असेल तर हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे किंवा काहीतरी शरीरामध्ये बिघाड झालेला आहे. आणि जसं मी नेहमी सांगते, तो पटकन तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा आणि दुरुस्त करा, नाहीतर शरीराचं खूप जास्त नुकसान होतं. याच्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की व्हाईट डिस्चार्ज जो होतो, तो व्हाईट डिस्चार्ज हा कॉमन आहे, नॅचरलच आहे का, हा काही ॲबनॉर्मल प्रकार आहे? तर काही स्त्रियांना पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या नंतर थोडासा व्हाईट डिस्चार्ज होतो आणि ओव्ह्युलेशनच्या वेळी थोडासा व्हाईट डिस्चार्ज होतो, जे की खूप नॉर्मल आहे. तो व्हाईट डिस्चार्ज कितपत असतो? साधारण जाणवणे इतपत. त्याच्यामध्ये खूप ओलसरपणा आहे, खूप डिस्कम्फर्ट आहे असं होत नाही. त्यामुळं व्हाईट डिस्चार्ज जर खूप असेल तर तो एकतर फंगल किंवा बॅक्टेरियल वजायनायटिसमुळे होऊ शकतो किंवा काही डिफिशियन्सीजमध्ये सुद्धा व्हाईट डिस्चार्ज असतो. त्यामुळं अगेन लवकर या, लवकर बरे व्हा आणि मस्त राहा. तिसरा प्रश्न आहे की पिरियड्समध्ये जे आता अनेक गोष्टी अवेलेबल आहेत वापरण्यासाठी, त्याच्यातली सेफेस्ट कोणती? तर माझं याच्या बाबतीत एक खूप डिटेल व्हिडिओ आहे. तरीसुद्धा माझ्या दृष्टीनं पिरियड पॅन्टीज आणि जे मेन्स्ट्रुअल कप आहेत हे एन्व्हायरमेंट आणि स्त्री ह्या दोन्हीच्या दृष्टीनं आणि फायनान्शियल ह्या तिन्ही दृष्टीनं अतिशय उत्तम आहेत, वापरायला सोपे आहेत आणि सस्टेनेबल आहेत. तर ह्या दोन्हीचा विचार तुम्ही नक्की करा. पुढचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की डाएट चेंज केल्यामुळं किंवा आपण चांगला डाएट घ्यायला लागल्यानंतर मूड स्विंग्स जे असतात किंवा खूप मुडीनेस जो असतो स्त्रियांचा, तो कमी येतो का? तर डेफिनेटली कमी येतो, कारण याच्यामध्ये ज्या अनेक डिफिशियन्सीज असतात त्या स्त्रियांमध्ये होत नाहीत. आणि डेफिशियन्सीमुळे होणारा जो इरिटेशन आहे, पेन आहे किंवा मूड स्विंग्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्याच्यामध्ये अँटी एजिंगचं सुद्धा काम करतं डाएट. तुमची स्किन, हेअर या सगळ्या गोष्टी योग्य डाएटमुळं खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहतात. पुढचा प्रश्न आहे, फॅमिली प्लॅनिंगची जी सर्जरी असते ती स्त्रियांसाठी कोणी केलेली योग्य आहे? स्त्रियांनी केलेली का पुरुषांनी केलेली योग्य आहे? तर माझ्या दृष्टीने पुरुषांनी केलेली योग्य आहे, कारण खूप नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे त्याच्यामध्ये. खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होत नाही. 1 डे केअर बेसिसवरती ट्रीटमेंट असते आणि त्याच्यामध्ये कुणाला, पुरुषांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा फिजिकल त्रास नंतर होत नाही आणि ते सेफ आहे. आणि स्त्रियांना परत त्या पूर्ण त्रासामधून जावं लागत नाही. पुन्हा ते ॲडमिशन आणि हे सगळ्या गोष्टी टाळता येतात. तर पुरुषांनी करावं हे माझं स्वतःचं मत आहे. याच्यामध्ये आता टीनेज मुलींबरोबर आपण कॉन्व्हर्सेशन कसं करायचं? तर टीनेज मुलींबरोबर तुम्ही अगदी स्पष्ट बोला. जे काही तुम्हाला मनात वाटतंय की जे आपल्या मुलीशी बोलायला पाहिजे ते आपण अशा जनरेशनमध्ये आहे किंवा अशा एरामध्ये आहे की तुम्हाला तुमच्या मुलींशी त्या स्पष्ट भाषेमध्येच ते बोलायला पाहिजे, कारण त्यांना ती माहिती किंवा ती जो काही सोर्स आहे तो अर्धवट पद्धतीचा माहिती असतो किंवा चुकीचा माहीत असतो. आणि जेव्हा आपल्या आईकडून किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून, मोठ्या बहिणीकडून, मावशीकडून हे व्यवस्थित पद्धतीनं समजावलं जातं, तेव्हा ती माहिती खूप चांगल्या पद्धतीनं पोचते आणि ती मुलगी त्या माहितीचा उपयोग तिच्या आत्ताच्या आणि नंतरच्या सुद्धा आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीनं करू शकते. पुढचा प्रश्न आहे, ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर जे प्रमाण आता खूप वाढलेलं आहे, तर याच्या ट्रीटमेंट बाबतीत किंवा याच्या पुढच्या कोर्सेसबद्दल कसं ट्रीटमेंट असते हे विचारलेलं आहे. पण ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत मी आधीही सांगितलेलं आहे की सेल्फ चेकिंग आणि 0 स्टेजला जर तुमचं डायग्नोज झालं तर ह्याच्यामध्ये सर्वायवल रेट अतिशय उत्तम आहे. तीच सेम गोष्ट सर्वायकल कॅन्सरसाठी आहे. तर सर्वायकल कॅन्सर किंवा तुमच्या गर्भाशयाचा जो कॅन्सर असतो त्या कोणत्याही कॅन्सरसाठी अर्ली डिटेक्शन ही की आहे. आणि जेवढं अर्ली तुम्ही डिटेक्ट कराल तेवढं तुम्ही उत्तम पद्धतीनं त्यातनं बाहेर पडाल आणि तुमचं जे पुढचं आयुष्य असेल तर तेही अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्ही क्वालिटी लाईफ जगू शकता.
आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे हाऊ टू मेंटेन हॅपीनेस. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा आता सतत अतिशय आनंदात असणं हे तर ॲबनॉर्मलच आहे, पण हॅपीनेस किंवा जे छान बाबा मी छान मूडमध्ये आहे, म्हणजे सतत मी वैतागलेली नाही आहे किंवा सतत मी चिडलेली नाही आहे किंवा सतत कंटाळलेली नाही आहे, हा जर आपल्याला मूड मेंटेन करायचा असेल तर पहिली गोष्ट इनपुट तुम्ही काय देता तुमच्या मनाला. तुम्ही कोणत्या गोष्टी बघताय सोशल मीडियावर, कोणत्या पद्धतीचे रील्स बघताय, कोणत्या पद्धतीच्या लोकांना फॉलो करताय, तुमच्या आजूबाजूला कोणते लोक आहेत आणि त्या लोकांनी तुम्हाला जे दिलेले सल्ले आहेत त्याच्यातले चांगले सल्ले तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं घेताय आणि तुमचा स्वतःचा ॲप्रोच लाईफकडे बघण्याचा की माझ्याकडे किती आहे हे बघण्याचा ॲप्रोच इन जनरल हॅपीनेस ठरवतो. त्यामुळं उत्तम मैत्रिणी असणं, सोशल मीडियावर उत्तम लोकांना फॉलो करणं, चांगल्या चांगल्या गोष्टी बघणं आणि आपल्या सराउंडिंगला सुद्धा तशा पद्धतीचे लोक ठेवणं हे एक जनरल हॅपीनेस म्हणण्यापेक्षा एक बॅलन्स्ड पर्सनॅलिटी ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर हे सगळे पटापट आपण क्वेश्चन आन्सर आज घेतलेत. बहुतेक मला जे क्वेश्चन्स आलेले ते सगळे मी कव्हर केलेले आहेत आणि ह्या मिळून सगळ्याजणी ह्या सिरीजला तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. खूप जणांचे चांगले चांगले मेसेजेस आले, खूप जणांनी त्यांचे मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या आणि मला हेच करायचं होतं या सिरीज थ्रू की त्याच गोष्टी आपण फक्त बोलत राहतो. मला बोलत राहण्याला त्याच्यामध्ये अजिबात इच्छाच नव्हती की तेच गोष्टी परत बोलत राहणं, त्याच्यातून मार्ग काढायचा होता आणि तो माझ्या पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न केला. अनेक जणांनी अप्रोच केलेला आहे, अनेक जणांचं काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे. फिजिकल स्ट्रेंथ, फिजिकल ब्युटीचं जेव्हा आपण इंटरनल ब्युटीचा जेव्हा व्हिडिओ केलेला होता त्या दिवशी अनेक स्त्रियांनी, अनेक माझ्या मैत्रिणींनी स्वतःच्या ब्लड टेस्ट व्यवस्थित करून घेतल्या, रिपोर्ट्स घेतले, याच्यामध्ये काही डिफिशियन्सीज आहेत का बघितल्या. अनेक जणांचे पेंडिंग काही गोष्टी करायच्या राहिलेल्या हेल्थच्या बाबतीत त्या त्यांनी पटकन करून घेतल्या. तर माझ्या व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुमच्याशी बोलण्याचा हाच हेतू आहे की माझ्यासमोर जी स्त्री बसली आहे, जी ऐकतीये मला, ती अतिशय हेल्दी असावी, ती अतिशय आनंदात असावी, ती अतिशय बॅलन्स्ड असावी आणि मग तिच्यामुळं तिच्या सभोवतालचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण अतिशय छान आनंदात असावं. आणि आपण जसं मी म्हणले की 50% पॉप्युलेशन स्त्रियांचं आहे, 50% पॉप्युलेशन जरी छान आनंदी, बॅलन्स्ड असं आणि हेल्दी झालं तर पुढची जनरेशन उत्तम असणार आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळं ही सिरीज करताना मलाही खूप मजा आली, मलाही खूप वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलता आलं की जे विषय फार घिसेपिटे झाले होते पण बोलणं गरजेचं होतं आणि तुमच्याकडून आलेल्या रिप्लायकडून मला कळलं की हे बोलणं किती गरजेचं होतं आणि प्रत्येक मुलीच्या, स्त्रीच्या मनात हे विषय खदखदत होते. तर ह्या सिरीजच्या निमित्तानं पुन्हा आपण खूप छान पद्धतीनं कनेक्ट झालो. असेच कनेक्टेड राहूया आणि एकमेकींना अजून छान बनवूया, हेच आपण वुमन्स डेच्या दिवशी म्हणू शकतो. तर काळजी घेत राहा, आनंदात राहा. तोपर्यंत बाय.